न्यूज, सच जरूरी है। प्रकार दाऊद इब्राहिम के साथीदारों के बारे में भारतीय जनता पार्टी बात करती है। शिवसेना के शहर प्रमुख नासिक के सुधाकर जी बड़गुजर, इनका कोई सलीम कुत्ता के साथ फोटो आया, जो सही है गलत है उसको पुलिस देखेगी। लेकिन यही भारतीय जनता पार्टी के मिनिस्टर गिरीश महाजन, उनके कोई साथीदार, कोई विधायक, ये दाऊद इब्राहिम के रिलेटिव के शादी में जाके खाना खा के आते हैं, उसके बारे में कोई आवाज़ नहीं करता है। इकबाल मिर्ची से व्यवहार करने वाले प्रफुल्ल पटेल, ये भारतीय जनता पार्टी के साथ है, देश के गृह मंत्री को मिलते हैं, उनके बारे में भारतीय जनता पार्टी बात करती नहीं है। और इस प्रकार भारतीय जनता पार्टी इस जो दहशतवादी है, टेररिस्ट है, इनके खिलाफ अलग भूमिका, जब ये इसमें के कुछ लोग हमारे साथ रहते हैं, ऐसा वो कहते हैं, तो उस टाइम अलग भूमिका लेते हैं, और उनके साथ जब ये लोग जाते हैं तो अलग भूमिका लेते हैं। दुटप्पी भूमिका, दोहरी भूमिका भारतीय जनता पार्टी लेती है। इसके खिलाफ हम सदन में भी और सदन के बाहर भी आवाज उठा रहे हैं। थैंक यू। आज जी काय आमचे भामरेजीने उते उल्लेख केला, मालेगावला मिनी पाकिस्तान बनवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या पद्धतीची हालचाली पूर्ण झालेल्या आहेत। अशा दिशेने तिथे राहत असलेला हिंदू समाज त्याला कमी कसं करायचं आणि तिकडे असलेला अल्पसंख्याक समाजाच्या माध्यमातून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। ड्रग्ज आणि अंमली पदार्थाचा एकत्रित सेवन असो, तरुणांमध्ये त्याचा प्रभाव असो, या सगळ्या पद्धतीने वाढलेली आहे। आणि तिथे असलेली पोलीस फोर्स ही फार कमी असण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, गृहमंत्री साहेबांना विनंती केली आहे की आता कुठलाही गुन्हा मालेगावला घडल्यानंतर किमान 2.5 तास पोलिसांना तिथपर्यंत पोचायला लागतो। कुठलीही मोठी घटना, दंगल कुठलीही झाल्यानंतर किमान 2.5 तास लागते। रिस्पॉन्स टाईम किमान 2.5 तासाचा आहे। म्हणून त्यांना विनंती केली की पोलीस आयुक्तालय तुम्ही मालेगावला पण द्या, जेणेकरून जे काही हालचाली जिहादी विचाराच्या लोकांचे ज्या काही हालचाली सुरू आहेत, तिथे मिनी पाकिस्तान बनवण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहेत। लव जिहादच्या केसेस असतील, लँड जिहादच्या केसेस असतील। आपण काही महिन्या अगोदर आपल्याला ऐकलं असेल की तिथे असलेला भोईकोट किल्ल्यावर असलेल्या अतिक्रमणासंदर्भात मी स्वतः तिथे भेट दिलेली। म्हणून ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या नजरेसमोर ठेवून आपण एक स्वतंत्र पोलीस कार्यालय आपण तिथे आम्हाला द्यावं, अशी मागणी आम्ही सन्मान्य खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथे केलेली आहे। सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। त्यांनी अहवाल मागवतो अशा पद्धतीने शब्द आम्हाला दिलेला आहे। आम्हाला विश्वास आहे तिथे स्वतंत्र पोलीस कार्यालय मुख्यालय उघडल्यानंतर तिकडे असलेल्या जे काही दहशतवाद्यांच्या आणि जिहादी विचारांच्या लोकांची जे हालचाली आहेत ते निश्चित पद्धतीने कमी होतील। पोलिसांना सगळ्या पद्धतीने तिथे लक्ष ठेवण्यामध्ये तिथे मदत होईल। म्हणून त्या दृष्टिकोनातून आज ही मागणी आम्ही उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांकडे केलेली आहे। आज अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या नैसर्गिक संकटामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील करोडो शेतकऱ्यांना एक फार मोठा दिलासा या ठिकाणी दिलेला आहे। मागे पडलेला खरीपमधला दुष्काळ असेल, त्यावेळेसची अतिवृष्टी असेल, किंवा हे हिवाळी अधिवेशन चालू झाल्यानंतरची गारपीट किंवा अतिवृष्टी असेल, या सर्व बाबी लक्षात घेता एकूणच राज्यातला शेतकरी महाभयंकर संकटात होता। मग तो शेतकरी कापूस उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, धान उत्पादक असेल, द्राक्ष बागायतदार असेल, फळ उत्पादक असेल, किंवा बहुपीक घेणारा शेतकरी असेल, यामध्ये आज जी महत्त्वपूर्ण घोषणा या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याच्या जातीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी केली, त्याबद्दल या राज्याचा कृषी मंत्री या नात्याने मी त्यांचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे आभार मानतो। आज
एवढी मोठी घोषणा झाल्यानंतर स्पेसिफिक 3च गोष्टी सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आहे. एक तर जिराईत, ज्या जिराईत भागामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जातं किंवा कापसाचं पीक घेतलं जातं किंवा आंतरपीक म्हणून मूग, उडीद, तूर घेतलं जातं, या सर्व जिराईत पिकांना प्रचलित 2 हेक्टरच्या नियमापेक्षा 1 हेक्टर जास्तीची अशी 13,600 कोटी रुपयाची मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय आज माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतला आहे. त्याचबरोबर बागायती भागामध्ये जे पिकं घेतले जातात, ज्यांचं अतिवृष्टीमुळं किंवा 21 दिवसापेक्षा जास्त खंड झाला म्हणून किंवा मधल्या काळामध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळं जे नुकसान झालं आहे, अशा बागायतदार क्षेत्रामध्ये जे कुठले पिकं घेतले जातात त्यामध्ये सोयाबीन, कापूस, आंतरपीक, आंतरबाह्य पीक या सर्व पिकांसाठी 27,000 कोटी रुपये बहुवार्षिक पिकं जी आहेत त्याच्यासाठी, म्हणजे बहुवार्षिकमध्ये द्राक्ष आले, मोठ्या मोठ्या फळबागा आल्या, ह्या सर्व बहुवार्षिक पिकामध्ये गृहीत धरलं जातं. याच्यासाठी 36,000 कोटी रुपये मदतीची तरतूद आज या ठिकाणी करण्यात आली. आजचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारमधला ऐतिहासिक निर्णय. या निर्णयाचा मी या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मनपूर्वक माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याच्या जातीकडून त्यांचं अभिनंदनही करतो. आणि ऐतिहासिक मी यासाठी म्हणलं की याचपर्यंत फक्त हेक्टरी दोन हेक्टरी मदत केली जायची, पण ही मदत 3 हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे जिरायतीमधील सर्व पिकांसाठी घेतलेल्या 13,600 कोटी रुपयाच्या मदतीसाठी बागायतदारीसाठी 27,000 आणि बहुवार्षिक पिकासाठी 36,000 प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकासाठी आणि इतरसाठी 3 हेक्टर, या निर्णयाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज.